नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची। तर आज आपण हिरव्या तुरीच्या दाण्याची आमटी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं 1 वाटी हिरव्या तुरीचे दाणे घेतले आहेत। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, मीठ, हळद आणि फोडणीसाठी जिरे मोहरी। तर पहिल्यांदा आपण हे तुरीचे दाणे भाजून घ्यायचे आहेत। मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये आपण आता हे दाणे टाकून घेऊ। आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण पण टाकून घेऊ आणि हे व्यवस्थित भाजून घेऊ आपण। तर बघा, आपले व्यवस्थित दाणे भाजून झाले आहेत। आता हे थंड झाले की आपण मिक्सरमधून ह्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ। हे आता भाजलेले तुरीचे दाणे थंड झाले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले मी। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि थोडंसं पाणी टाकलं। आता याची जाडसर पेस्ट बनवून घेऊ। बघा, अशा प्रकारे मी जाडसर पेस्ट बनवून घेतली आहे। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणी देण्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं, त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घेऊ। त्यामध्ये आपण ही जाडसर वाटलेली पेस्ट टाकून घेऊ। आता 2 मिनिटं ही पेस्ट आपण अशीच परतून घेऊ। आता आपण ही जाडसर वाटलेली पेस्ट 2 मिनिटं परतून झाली, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकू। यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि ह्याची आता एक वाफ काढून घेऊ आपण। बघा, आपली आता आमटी चांगली उकळली आहे। तयार आहे आपली हिवाळा स्पेशल हिरव्या तुरीची आमटी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।